जर समजा मला असं म्हटलं आहे 19,800 डिग्री सेल्सिअस इंटू हवर दॅट इज व्हॉट, याला म्हणतो आपण फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट, राईट का. तर फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची मला स्ट्रेंथ देऊन ठेवली आहे समजा 40 MPa, राईट. एखादा कॉन्क्रीट आहे, राईट, तो फुल्ली मॅच्युअर्ड झाला आहे आणि त्याची स्ट्रेंथ जेव्हा मी बघितली ना तो 40 MPa आली, ठीक आहे, ती 40 MPa आली. आता मला काय म्हटलेलं आहे, आता मला काय म्हटलेलं आहे बरं का, आता मला म्हटलेलं आहे की 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 समजा आता एखादी कंडिशन देऊन देतील ते, एखादी कंडिशन देऊन देतील आणि म्हणतील काय की या ठिकाणी मॅच्युरिटी एवढी एवढी येते आणि मॅच्युरिटीच्या करस्पॉन्डिंग आता स्ट्रेंथ किती ते काढा, तर ते आपल्याला काढता यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एवढी स्ट्रेंथ येण्यासाठी किती दिवस मला क्युरिंग करावे लागेल, किती दिवस मला त्या टेम्परेचर मेंटेन करून ठेवावं लागेल, तो दिवस पण तुम्हाला काढायला लावतात. मग आता लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला 19,800 डिग्री सेल्सिअस इंटू हवर याच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेंथ दिली असेल आणि तुम्हाला म्हटलं असेल की वेगळ्या कंडिशनच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेंथ काढा, राईट का, वेगळ्या मॅच्युरिटीच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेंथ काढा, तरी तुम्हाला काढता यायला पाहिजे. आपण काय करतो, आपल्याकडे एक एक्सप्रेशन असतं, त्या एक्सप्रेशनच्या मदतीने आपण काढून घेत असतो. आणि तुम्हाला मी एक टेबल पण लिहून दिला होता, त्या टेबलवरून पण आपण ते व्हॅल्यू घेत असतो, राईट. सो देअरफॉर एक प्रॉब्लेम आपण बघून घेऊ, त्याच्यावरून गोष्टी क्लिअर होऊन जाईल. एक प्रॉब्लेम रेफर करतो. तर प्रॉब्लेम जे काही आहे, पटापट प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, 1 मिनिट लागेल, पटकन आपण लिहून घेऊ. सो क्वेश्चन जर बघायला गेलो तर काय बरं का, लॅब एक्सपेरिमेंट conducted on particular तो काहीतरी, ठीक आहे, तो लॅब एक्सपेरिमेंट आपण केलेला आहे कॉन्क्रीटवरती. शो स्ट्रेंथ पर्टिक्युलर झालं, पुढे शो स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, स्ट्रेंथ ऑफ 32.5 MPa, याच्यावरून सफिशियंट आयडिया येऊन जाईल, ठीक आहे. हां, एक लॅब एक्सपेरिमेंट केलेलं आहे पर्टिक्युलर कॉन्क्रीटवरती आणि तो मला जे ना ते स्ट्रेंथ दाखवतोय 32.5 MPa फॉर फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट. हां, तर एक फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट आहे आणि त्याची स्ट्रेंथ, एक फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट आहे आणि त्याची स्ट्रेंथ मला देऊन दिली आहे 32.5. तर फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट म्हणजे काय, 19,800 डिग्री सेल्सिअस इंटू हवर एवढी जर का त्याची मॅच्युरिटी, एवढी किंवा याच्यापेक्षा जास्त मॅच्युरिटी जर का असेल तर ते मॅच्युअर्ड कॉन्क्रीट आहे. याच्या करस्पॉन्डिंग मला स्ट्रेंथ देऊन दिली आहे 32.5. सो 32.5 दिलेली आहे. पुढे फाइंड whether formwork can be removed for an identical concrete placed at other place at the age of 15 days and temperature of 5 degrees Celsius. If concrete is likely to be subjected to stripping stresses of 25 MPa. राईट, इथपर्यंत झाला एक क्वेश्चन. आणि पुढे अजून 2 नंबर टाका. दुसरं काय काढायला होतं ते, ऑल्सो कॉम्प्यूट टाइम रिक्वायर टू रीच same strength level as was observed in lab. चला आता क्वेश्चनला समजून घेऊ, म्हणजे मॅच्युरिटी क्लिअर होऊन जाईल. बघा काय म्हटलंय बरं का, आपल्याला म्हटलंय की लॅबमध्ये आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे एखाद्या पर्टिक्युलर कॉन्क्रीटवरती आणि स्ट्रेंथ जी आहे त्याची भेटते मला 32.5 MPa फॉर फुल्ली मॅच्युअर्ड. तर फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ मला किती भेटते, 32.5 MPa लॅबमध्ये, राईट. मला म्हटलंय फाइंड वेदर फॉर्मवर्क कॅन बी रिमूव्ह
फॉर आयडेंटिकल कॉन्क्रीट. तर आता हा जो कॉन्क्रीट आहे, ज्या कॉन्क्रीटबद्दल आपण बोलतोय ना, त्याच्याबद्दल काय म्हणले की तुम्ही फॉर्मवर्क रिमूव्ह करायचं की नाही, कधी बरं का, फाइंड वेदर फॉर्मवर्क कॅन बी रिमूव्ह फॉर आयडेंटिकल कॉन्क्रीट प्लेस अदर प्लेस ॲट द एज ऑफ 15 days. ॲट द एज ऑफ 15 days म्हणलेलं काय बरं का, की 15 दिवसामध्ये हेच कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीट हेच आहे, 15 दिवसामध्ये आपण फॉर्मवर्क रिमूव्ह करायला पाहिजे की नको, आणि टेम्परेचर किती मेन्शन केलं आहे, टेम्परेचर मेन्शन केलं आहे 5 डिग्री सेल्सिअस. आपल्याला चेक करावं लागेल की याची मॅच्युरिटी आली का नाही. जर त्याची मॅच्युरिटी जर समजा आली असेल तर आपण काय करणार बरं का, आपण रिमूव्ह करू शकतो. आता कशा पद्धतीने मॅच्युरिटी आली असेल, ठीक आहे. पुढे काय म्हणले, इफ कॉन्क्रीट इज लाईकली टू सब्जेक्ट स्ट्रिपिंग स्ट्रेसेस 25 MPa. म्हणजे काय बरं का, तो जो कॉन्क्रीट आहे त्या कॉन्क्रीटची स्ट्रेसेस जर का 25 MPa एवढे जर का तयार झाले असतील, आतमध्ये त्याची ताकद जर का 25 MPa एवढी जर का तयार झाली असेल ना, तर तुम्ही फॉर्मवर्क रिमूव्ह करू शकता. त्याच्या अलीकडे जर का स्ट्रेंथ असेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही. मग आता तुम्ही काय करायचं की 15 दिवसाची 5 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमध्ये मॅच्युरिटी किती येते, त्या मॅच्युरिटीवरून आपण स्ट्रेंथ काढून घेऊ आणि स्ट्रेंथवरून आपल्याला कळून देईल की 25 MPa पेक्षा जर का कमी स्ट्रेंथ असेल तर फॉर्मवर्क काढता येणार नाही, 25 MPa पेक्षा जर जास्त असेल तर फॉर्मवर्क काढता येईल. तर मग आता सॉल्व्ह करू. गंमत बघा, जर समजा तुम्हाला स्टँडर्ड मॅच्युरिटी आणि त्याच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेंथ दिली असेल, तर त्याच्यानुसार तुम्हाला कोणत्या पण मॅच्युरिटीची स्ट्रेंथ काढता येते. कशा पद्धतीने, मी तुम्हाला काल एक्सप्रेशन सांगितलं होतं. काय बरं का, तर सगळ्यात अगोदर आपण मॅच्युरिटी काढून घेऊ. आता दुसरी कंडिशन जी होती ना, त्या दुसऱ्या कंडिशनची आपण काय करून टाकू, मॅच्युरिटी काढून घेऊ. तर मॅच्युरिटी कशी काढतो दुसऱ्या कंडिशनची. सो मॅच्युरिटी इज इक्वल टू, आता विचार करा दुसरी कंडिशन काय दिली, 15 दिवस, राईट. टेम्परेचर आहे 5 डिग्री सेल्सिअस. सो आपण मॅच्युरिटी कशी काढणार, 15 दिवस म्हणतायत ना दुसऱ्या कंडिशनची बरं का. तो आपण कुठे गेले, कुठेतरी पार बर्फाळ भागामध्ये गेलेलो आहोत, 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 15 दिवसाची आपण स्ट्रेंथ काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तर 15 दिवस, 15 इंटू 24, सो 15 इंटू 24 हे झालं टाईम, इंटू टेम्परेचर किती म्हणले आहेत, 5 डिग्री सेल्सिअस. आता 5 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे सराउंडिंगचं, परंतु तुम्हाला मेजर कुठून करावं लागेल, -11 पासून. इकडचे 5 आणि तिकडचे 11, 16 डिग्री सेल्सिअस म्हणजे 16 डिग्री सेल्सिअस. तर सांगा बरं काय याचं कॅल्क्युलेशन करून, 15 इंटू 24 इंटू 16 हे किती येत आहे, 15 इंटू 24 इंटू 16 ही दुसऱ्या 5760 डिग्री सेल्सिअस इंटू हवर एवढी काय येऊन जाईल बरं का, त्याची मॅच्युरिटी येऊन जाईल. याचा अर्थ काय होतोय, ही मॅच्युरिटी कुठे भेटते आपल्याला, ही मॅच्युरिटी भेटत आहे आपल्या 15 दिवसाची 5 डिग्री सेल्सिअसची मॅच्युरिटी एवढी. ठीक आहे. काल एक एक्सप्रेशन सांगितलं होतं, त्याच्यामुळे काढता येईल बरं का. कसं, सो पर्सेंटेज ऑफ द स्ट्रेंथ काढायची मला कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, की 19,800 डिग्री सेल्सिअस, राईट का, 19,800 डिग्री सेल्सिअस या मॅच्युरिटीच्या तुलनेने ही किती आहे स्ट्रेंथ. मला स्ट्रेंथ कसा काढतो होता गंमत बघा. तो जी मॅच्युरिटी आणली त्याच्या करस्पॉन्डिंग मला स्ट्रेंथ काढायची. मी कसं काढतो लक्षात घ्या, A प्लस बी तो स्ट्रेंथ इज इक्वल टू A प्लस बी लॉग टू द बेस 10 मॅच्युरिटी डिवाइड बाय 10⁻³ हा फॉर्म्युला आपला असतो. आता आपण ए आणि बीच्या व्हॅल्यूबद्दल लिहिलं होतं. त्या ए आणि बीच्या व्हॅल्यूला एक नाव आहे, ते नाव तुम्हाला मी सांगतो. ते नावला काहीतरी बरंच भारी नाव होतं ते. तो ए आणि बीची जी काही आहे याच्याबद्दल आपण एक मिनिट, ठीक आहे, तो बघू आता गंमत बघा. हां, तर ए आणि बीची व्हॅल्यू आपल्याला दिली होती काल, मी तुम्हाला टेबल पण काढून दिला होता. कसं बरं का, लक्षात घ्या. जर का समजा फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ 17.5 पेक्षा जर का कमी असेल तर त्या केसमध्ये एची व्हॅल्यू असते 10 आणि बीची व्हॅल्यू जी असते ती असते 68. हे सांगितले तुम्हाला मी काल, राईट. जर 17.5 जर फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ 17.5 आणि 35 यांच्या दरम्यान जर का असेल तर त्या केसमध्ये एची व्हॅल्यू असते 21 आणि बीची व्हॅल्यू असते 61. बीची व्हॅल्यू किती असते, 61. हे पण सांगितलं आहे, राईट. 35 ते जर फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ 35 ते 52.5 याच्या दरम्यान जर का असेल तर आपल्याला एची व्हॅल्यू भेटते 32, एची व्हॅल्यू 32 आणि बीची व्हॅल्यू 54. बीची व्हॅल्यू किती, 54. आणि जर का समजा फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट म्हणजे काय, ज्याची मॅच्युरिटी काय आहे, ज्याची मॅच्युरिटी 19,800 डिग्री सेल्सिअस हवर एवढी आहे, राईट का. तो 52.5 ते 70, 52.5 ते 70 फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जर का 52.5 ते 70 जर का असेल तर त्या केसमध्ये एची व्हॅल्यू असते 42, आणि बीची व्हॅल्यू असते 46.5. सो बीची व्हॅल्यू असते 46.5. क्लिअर झालेतपर्यंत, हे क्लिअर झालं. आता आपण प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू. तर मी काय बोलतोय, पर्सेंटेज स्ट्रेंथ इज इक्वल टू A प्लस बी लॉग टू द बेस 10
मॅच्युरिटी डिवाइड बाय 10⁻³ आता गंमत बघा, इथं जर बघायला गेलो तर एची व्हॅल्यू, आता मला सांगा फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती बरं का एक्झाम्पलमध्ये दिलेली सांगा रे. फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ एक्झाम्पलमध्ये किती दिली आहे? 32.5 बघा एक्झाम्पलमध्ये दिले. सो लॅब एक्सपेरिमेंट कंडक्टेड ऑन द पर्टिक्युलर शो स्ट्रेंथ 32.5 MPa म्हणजे 32.5 ही फुल्ली मॅच्युअर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ दिली आहे. जर फुल्ली मॅच्युअर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ 32.5 असेल तर ए आणि बीची व्हॅल्यू किती? ए आणि बीची व्हॅल्यू किती? तो किती बोललो मी 32.5. तर 32.5 कुठे येईल बरं का? 17.5 आणि 35च्या दरम्यान. तर एची व्हॅल्यू 21. सो सॉल्व करा. एची व्हॅल्यू 21, बीची व्हॅल्यू किती असेल? बीची व्हॅल्यू 61 लॉग टू द बेस 10 राईट. मॅच्युरिटी किती काढली तुम्ही दुसऱ्या कंडिशनची तुम्हाला स्ट्रेंथ काढायची ना, त्याची मॅच्युरिटी तुम्हाला लागेल. मॅच्युरिटी किती काढली? 5760 डिवाइड बाय 1000 करा 10⁻³ करा सारखंच आहे. किती येते बरं का सांगा? तो किती टक्के येत आहेत? 21 + x याला पूर्ण व्यवस्थित सॉल्व करा, सांगा मला टक्केवारी किती येते? तो लॉग ऑफ 5760 डिवाइड बाय 1000 करा. 82.760 पुन्हा तसंच काढते का तू? तू काय करतेस? याला इंटू मल्टिप्लाय कर ना ग, याला 61 ने मल्टिप्लाय कर. लॉग ऑफ 5760 बी मल्टिप्लाय 67.60% काहीतरी येईल ते रेट. आता हे काय आलं बरं का? ही स्ट्रेंथ काय आली? ही स्ट्रेंथ त्या 15 दिवस लक्षात घ्या, त्या 15 दिवसाच्या मॅच्युरिटीची स्ट्रेंथ नाही ही 15 दिवसाची स्ट्रेंथ नाही. मग ही काय आहे? ही 67.6% म्हणजे काय की जे काही फुल्ली मॅच्युअर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ होती 32.5 त्याच्या 67% स्ट्रेंथ तुम्हाला 15व्या दिवशी दिसेल ॲट 5°C. आलं लक्षामध्ये? तो 67 लक्षात घ्या, ही 67.6 ही व्हॅल्यू काय आली की फुल्ली मॅच्युअर कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ होती त्याच्या 67.6. मग किती येईल बरं का बघा? सो 15 days स्ट्रेंथ इज इक्वल टू 15 days स्ट्रेंथ ॲट 5°C इज इक्वल टू 67.6 इंटू 67.6 डिवाइड बाय 100 इंटू फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट जी स्ट्रेंथ आहे त्याच्या 67.6% तर 32.5 करा. तो किती स्ट्रेंथ येईल बरं का? 15 दिवसाची 5°C या टेम्परेचरमध्ये स्ट्रेंथ किती निघून येते? तर 67.6 इंटू 32.5 सांगा बरं का किती येते व्हॅल्यू? 21.9. तो 21.9 MPa एवढी व्हॅल्यू होऊन जाते. याचा अर्थ त्या 15व्या दिवशी किती भेटेल? 21.9 एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटून जाईल राईट. तो एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटून जाईल. पुढे काय बरं का आता? तर पुढे जर बघायला गेलो तर पुढचं काय आता? सो नेक्स्ट पॉईंट आपण जर डिस्कस करायला गेलो तर लक्षामध्ये येईल पुढचा प्रश्न काय सांगितला त्यांनी की आता पुढचा प्रश्न काय म्हणले, तुम्ही लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करून टाकलं तेव्हा 32.5 MPa फुल्ली मॅच्युअर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ दिसायला भेटत होती. पुढे म्हणतात काय की तुम्ही फॉर्मवर्क रिमूव्ह करायचा की नाही. जर 15 दिवसाची स्ट्रेंथ, आता बघा मला सांगा त्यांनी काय म्हणले की स्ट्रिपिंग स्ट्रेसेस किती दिले त्यांनी? 25 MPa म्हणजे काय? जर का कॉन्क्रीटची स्ट्रेंथ 25 MPa एवढी जर का आली तरच फॉर्मवर्क रिमूव्ह करायचा. परंतु मला सांगा या 15 दिवसाची स्ट्रेंथ किती आली? 21.9 आली. 25पेक्षा कमी आली. 25पेक्षा कमी आहे. मग तुम्ही फॉर्मवर्क रिमूव्ह करू शकतात का? नाही. तर मग लक्षामध्ये घ्यायचं की स्ट्रिपिंग स्ट्रेसेस म्हणजे फॉर्मवर्कला रिमूव्ह करण्यासाठी कॉन्क्रीटमध्ये जे स्ट्रेसेस आलेले आहेत ते 21.9 आलेले आहेत. परंतु आपल्याला काय सांगितले? कॉन्क्रीटमध्ये किती स्ट्रेंथ यायला पाहिजे? 25 MPa एवढी स्ट्रेंथ जर का आली तरच तुम्ही काय करू शकतात? स्ट्रिपिंग करू शकतात. त्या फॉर्मवर्कला वेगळं करू शकतात राईट. त्याला तुम्ही काय करू शकतात? रिमूव्ह करू शकतात. मग मला सांगा स्ट्रिपिंग स्ट्रेसेस जे आहेत ते 25 MPa आहे आणि आता 15 दिवसाचं जे स्ट्रेंथ आलेली आहे ती 21.9 MPa आली. याचा अर्थ आपण फॉर्मवर्क रिमूव्ह करू शकत नाही. सो फॉर्मवर्क आपण रिमूव्ह करू शकत नाही. कळालं का रे? क्लिअर आहे का? राईट. आता पुढचा क्वेश्चन काय म्हटलं होता? ऑल्सो कॉम्प्यूट द टाइम रिक्वायर्ड टू रीच सेम स्ट्रेंथ लेवल ॲज वॉज ऑब्झर्व इन द लॅब. आता विचार करा सध्या 15 दिवसामध्ये 5°C वरती आपल्याला किती स्ट्रेंथ भेटते? 21.9 MPa भेटते. आता काय प्रश्न विचारला आहे की तुम्हाला लॅबमध्ये जी फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटची स्ट्रेंथ भेटली होती 32.5
तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अजून किती दिवस वाट बघावी लागेल. आता हे 15 दिवस झालं ना, अजून आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला पोहोचायचं आहे 15 दिवसाचा आता झालेला आहे, आपल्याला पोहोचायचे 32.5 पर्यंत. तर किती दिवस लागतील. मग सेम आहे. आता तो काय करता येईल माझ्यासाठी, त्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. सो टी इज इक्वल टू, हा फेमस फॉर्म्युला, याला पाठ करून घ्या. सो टी इज इक्वल टू एम डिवाइड बाय, त्याला आपण समजू बी शकतो किंवा कन्सेप्टने पण कॅल्क्युलेट करू शकतो. सो टी डिवाइड बाय 24 टी प्लस 11. सो टी प्लस 11 हा वाला फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सो टी प्लस 11 म्हणजे काय बरं रे, काय म्हणणं काय, तुम्हाला काय करायचं आहे, 15 दिवसाची स्ट्रेंथ जी 5 डिग्री सेल्सिअसवरती आपण मोजली 21.9 आली ना. आपल्याला फॉर्मवर्क काढता येणार नाही, कारण की बोली काय केली होती, फॉर्मवर्क काढण्यासाठी कॉन्क्रीटमध्ये 25 MPa एवढी स्ट्रेंथ यायला पाहिजे होती. आली का, नाही आली. 21.9 चालली, मग काढता येईल का, नाही काढता येणार. ठीक आहे. आता गंमत बघा, आता काय म्हटलेले, 15 दिवसामध्ये 21.9 एवढी स्ट्रेंथ आलेली आहे. पण आपल्याला काय म्हटलेले आहे की आपल्याला म्हटलेलं काय बरं का, म्हटलेलं आहे की किती टाईम लागेल आपल्याला 32.5 MPa फुल्ली मॅच्युअर कॉन्क्रीटच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेंथ 32.5 जी ना, तेवढी स्ट्रेंथ येण्यासाठी आपल्याला किती दिवस थांबावं लागेल. तर त्यासाठी तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल किंवा किती दिवस थांबावं लागेल. मग बघा, सो एम किती आहे, क्वेश्चन काय म्हणलं आहे, ऑल्सो कॉम्प्यूट टाइम रिक्वायर्ड टू रिच सेम स्ट्रेंथ लेवल ॲज वॉज ऑब्झर्व इन द लॅब. तर 32.5 मला पहिल्या दिवसापासून मोजतोय मी, पहिल्या दिवसापासून. म्हणजे हे जे काही कॉन्क्रीट आहे, जर समजा या कॉन्क्रीटचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस राहिलं असतं, तर 32.5 MPa एवढी स्ट्रेंथ आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून किती दिवस लागले असते, असा प्रश्न येतो. आणि त्यासाठी फॉर्म्युला हवाला आहे. पहिल्या दिवसापासून मेजर करतो मी, 15 दिवसाच्या पुढचं नाही मेजर करते, पहिल्या दिवसापासून मेजर करतोय. मग कसं करणार, तो एम किती आहे बरं का, त्या दुसऱ्या कंडिशनची 15 डे आणि 5 डिग्री सेल्सिअस याची मॅच्युरिटी किती आणली आपण, 5000, एक मिनटं, फुल्ली मॅच्युअर्ड आणायचं ना. ओके, फुल्ली मॅच्युअर्ड आणायचं, तर मॅच्युरिटी आपल्याला 30 टाकावी लागेल. फुल्ली मॅच्युरिटी किती असते, 19,800. इथपर्यंत पोहोचायचं आपल्याला 19,800पर्यंत, डिवाइड बाय 24. सो किती दिवस लागतील बघू, डिवाइड बाय 24 इंटू टेम्परेचर. तर तेच इकडे तिकडे फिरून काढतोय आपण, तुम्हाला कळतंय का, फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना, राईट. सो इथं काय करतो मी, टी प्लस 11, राईट, टी प्लस 11. आता टेम्परेचर किती होतं, 5. टेम्परेचर किती होतं या केसमध्ये आपल्या, 5 होतं. तर तुम्ही मला सांगा टाईम किती निघून येतोय, किती टाईम लागेल बरं का. सोपा सरळ फॉर्म्युला बघा, इकडे तिकडे फिरवा फक्त बस. तुम्हाला टाईम काढायचा ना, एवढं फॉर्म्युला बनवायची पण काय गरज होती. आपलं काय होतं, मॅच्युरिटी फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट. सो फुल्ली मॅच्युरिटी इज इक्वल टू टाईम इंटू टेम्परेचर. पण कसं घेतात तुम्ही, टाईम इंटू टेम्परेचर पण कसं घेतात, T+11 असं घेतो आपण, बरोबर की नाही, T+11. तर मग आपल्याला टाईम काढायचा आहे, हवाला टाईम काढायचा आहे. फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट काय असतो, तर 19,800 हा झाला फॉर्म्युला आपला, डिवाइड बाय इथं का, आता बघा 24 करावं लागेल मला. सो 24 टाईम तुम्हाला कशामध्ये पाहिजे, तुम्हाला जो काही आहे, तुम्हाला जर का समजा दिवसामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला 24ने मल्टिप्लाय करावं लागेल, नाही तर तुम्हाला तासामध्ये भेटतील. तर मी डिवाइड बाय 24 करून घेतो ना, मग 24, राईट. सो डिवाइड बाय 24 करून घेतो, आणि टी किती 5, हे झाले 16. तर सांगा बरं किती दिवस लागतील, रे. 19,800 डिवाइड बाय 24 इंटू 16 किती आले उत्तर, 52 दिवस, राईट. सो 52 डेज लागतील. क्लिअर झालं. असे प्रश्न तुम्हाला विचारतील ते, त्यांनी काही विचारू द्या, तुम्हाला काढता यायला पाहिजे. त्यांनी काही विचारलं तरी आपल्याला जमायला पाहिजे, हे बात लक्षामध्ये राहू द्या. ठीक आहे. सो नेक्स्ट आता एक एक्सप्रेशन राहून गेलं याच्यामध्ये बी, राईट. तर एक एक्सप्रेशन होतं ते नंतर सांगेल. आता ॲब्राहम लॉमध्ये एक एक्सप्रेशन होतं, ते एक्सप्रेशन तुम्हाला मी नंतर सांगेल. ठीक आहे. सो ते एक्सप्रेशन तुम्हाला मी नंतर सांगेल. ॲब्राहम लॉमधलं एक एक्सप्रेशन बाकी आहे, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला हे कळालं. आता आपण पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर झालं का. तर लक्षात घ्या, मॅच्युरिटी म्हणजे काय असते, मॅच्युरिटी जी असते ते प्रोडक्ट ऑफ क्युरिंग टेम्परेचर इंटू टाईम असतो, राईट. टाईम, तो टाईम तुम्हाला पाहिजे त्याच्या तासामध्ये काढा किंवा दिवसामध्ये काढा. टेम्परेचर काय असतो आपला, T+11 घ्यावा लागत असतो. तो -11चा रेफरन्स घेऊन आपण मेजर करतो, त्यामुळे T+11 आपल्याला घ्यावं लागतं. फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट कोणाला म्हणेल, ज्याची मॅच्युरिटी 19,800 एवढी आलेली किंवा याच्यापेक्षा जास्त आलेली, त्याला फुल्ली मॅच्युअर्ड कॉन्क्रीट आपण म्हणून देत असतो. हे झालेलं आहे. तर झाला तो हा फॅक्टर सुद्धा कव्हर झाला. सो मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट म्हणजे सांगायचं तात्पर्य
तात्पर्य काय आहे की स्ट्रेंथ डिपेंड करून जात होती. स्ट्रेंथ इज डिपेंड ऑन द वॉटर सिमेंट रेशो, स्ट्रेंथ इज डिपेंड अपॉन द जेल स्पेस रेशो, स्ट्रेंथ इज डिपेंड अपॉन द मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट. नाव फोर्थ फॅक्टर, तो स्ट्रेंथ आता चौथ्या फॅक्टरवरती डिपेंड करतो. तो चौथा फॅक्टर कोणता आहे? तो आहे शेप ऑफ ॲग्रिगेट. शेप ऑफ ॲग्रिगेट. तर आता ॲग्रिगेटच्या शेपनुसार सुद्धा आपण काय करू शकतो बरं का, स्ट्रेंथ ठरवू शकतो. तो स्ट्रेंथ ठरवू शकतो ॲग्रिगेट. लक्षात घ्या, ॲग्रिगेटच्या शेपवरून सुद्धा आपण स्ट्रेंथ ठरवू शकतो. आता कशा पद्धतीने बरं का, सांगा मला, तुम्ही सांगा. अँग्युलरबद्दल कमेंट करा. सांगितले तुम्हाला अँग्युलर पार्टिकल जर का असेल तर त्याची स्ट्रेंथ जास्त असते, राईट. बट राऊंडेड, फ्लेकी आणि इलॉंगेटेड पार्टिकल जर का असेल त्यांची स्ट्रेंथ काय असते? कमी असते. क्लिअर आहे? हे तुम्हाला माहिती आहे. सो अँग्युलर पार्टिकल जर का असेल तर स्ट्रेंथ जास्त असेल. एक मिनिट, काय रे, अँग्युलर पार्टिकल जर का असतील तर स्ट्रेंथ जास्त असेल आणि फ्लेकी जर का असेल त्याचं काय सांगितलं तुम्हाला, फ्लेकी, इलॉंगेटेड आणि राऊंडेड यांची स्ट्रेंथ काय असते? कमी असते. हा पॉईंट क्लिअर आहे, तो याच्याबद्दल काही लिहायची जरूरत नाही. चौथा पॉईंट क्लिअर झाला, शेप ऑफ ॲग्रिगेट. पाचवा कोणता फॅक्टर आहे ज्याच्यावरती स्ट्रेंथ डिपेंड करून जाते? त्याचे आहे टेक्स्चर ऑफ ॲग्रिगेट. सो टेक्स्चर ऑफ ॲग्रिगेटबद्दल पण माहिती तुम्हाला. पाचवा फॅक्टर स्ट्रेंथवर गवर्न करणारा तो टेक्स्चर ऑफ ॲग्रिगेट. टेक्स्चर ऑफ ॲग्रिगेटबद्दल पण माहिती आहे काय बरं का, जर समजा रफ ॲग्रिगेट असेल तर स्ट्रेंथ काय असेल? जास्त. स्मूथ असेल तर स्ट्रेंथ काय असेल? कमी. क्लिअर आहे? सो टेक्स्चर ऑफ ॲग्रिगेटबद्दल पण तुम्हाला माहिती आहे. सो रफ टेक्स्चर जर का असेल तर फॉर्मेशन आपल्याला काय दिसेल भेटते? स्ट्रॉंग कॉन्क्रीट बनणार आहे, राईट. तर हे पण झालेले. पुन्हा पुढे सहावा पॉईंट, यूज ऑफ ॲडमिक्चर. यूज ऑफ ॲडमिक्चर. जर तुम्हाला वर्केबिलिटी पण आणि जर का स्ट्रेंथ पण वाढवायची असेल तर आपण काय यूज करतो? प्लास्टिसायझरचा वापर करतो. तर सेम आहे. सो यूज ऑफ ॲडमिक्चर लिहिले मी, यूज ऑफ ॲडमिक्चर. याच्यामध्ये काय दिसायला भेटेल बरं का आपल्याला, की जर का समजा आपण प्लास्टिसायझर आणि सुपर प्लास्टिसायझर यांचा वापर केला असेल तर कॉन्क्रीटमध्ये आपण प्लास्टिसायझर आणि सुपर प्लास्टिसायझर यांचा जर का समजा आपण वापर केला असेल तर स्ट्रेंथ काय भेटेल आपल्याला? जास्त भेटेल. स्ट्रेंथ काय भेटेल आपल्याला? जास्त भेटेल. क्लिअर झाले काय सगळे पॉईंट? तो 6 फॅक्टरवरती आपली स्ट्रेंथ काय होते? डिपेंड राहते. तो 6 फॅक्टरवरती स्ट्रेंथ आपली डिपेंड राहते. क्लिअर आहे पॉईंट रे? सो दिस पॉईंट इज क्लिअर, राईट. आता पुढे जाऊ आपण. बघा ते ए आणि बी जे होते ना त्याला प्लोमॅन कॉन्स्टंट म्हणतात बरं का. ते एक्सप्रेशन होतं ना, एस इज इक्वल टू ए प्लस बी लॉग टू द बेस 10 मॅच्युरिटी डिवाइड बाय 10⁻³ याच्यामधला ए आणि बी जो असतो ना याला म्हणतात प्लोमॅन. PLOWMANN, ठीक आहे. प्लोमॅन्स कॉन्स्टंट. ते मॅच्युरिटी टर्म त्याने सांगितली असेल, प्लोमॅन्स कॉन्स्टंट त्याला नाव देऊन दिले. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे झालं आपलं स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. हा जो काही प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी आपण कव्हर करून टाकलेली आहे. आता आपण काय करणार आहोत? आता आपण पुढचा पॉईंट शिकणार आहोत, डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. सो नेक्स्ट पॉईंट, डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आता काय बरं का लक्षात घ्या, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आपल्याला काढायची. वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रेंथ असेल, आपण भर देतो त्याच्यावरती कंप्रेसिव्ह स्ट्रेंथवरती. तर आपल्याला कॉन्क्रीटची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करायची आहे. सो डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आपण काय करतोय? पहिलं स्ट्रेंथ बघत आहोत आपण, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटबद्दल डिस्कशन करणार. आता काय बरं का, काय आहे तुम्ही पटपट रनिंग नोट्स काढत राहा. आता काय बरं का लक्षात घ्या, मला कॉन्क्रीटची जर का कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढायची असेल तर मी काय करतो बरं का, तर मी प्रॅक्टिकल करतो लॅबमध्ये प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्याकडे काय असतात बरं का, आपल्याकडे मोल्ड असतात. क्युबिकल मोल्ड असतो, सिलेंड्रिकल मोल्ड असतो किंवा प्रिझमॉइडल मोल्ड असतो. प्रिझमॉइडल म्हणजे कसा कसावर रे, एक मिनटं. तो प्रिझमॉइडल म्हटल्यावरती अशा पद्धतीनं काहीतरी असा तो पिरॅमिडसारखा, राईट, पिरॅमिडसारखा. तर पिरॅमिडसारखा आपल्याला दिसायला भेटेल. तो मी काय बोलतोय, जर मला कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याकडे मूल्ड जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे मूल्ड अवेलेबल आहेत लॅबमध्ये. कोणकोणत्या प्रकारचे बरं का, तर मूल्ड जे यूज करतो आपण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी, तर आपल्याकडे कोणकोणते मूल्ड असतात? तर मूल्ड आपल्याकडे असतील क्युबिकल मूल्ड, राईट, सिलेंड्रिकल मूल्ड आहेत आपल्याकडं, किंवा प्रिझमॉइडल मूल्ड आहेत. ठीक आहे. सो प्रिझमॉइडल मूल्ड, सिलेंड्रिकल मूल्ड, क्युबिकल मूल्ड म्हटल्यावरती अशा पद्धतीने मूल्ड आपण प्रॅक्टिकल केलेला आहे याच्यावरती, राईट. सिलेंड्रिकल मूल्ड म्हटल्यावरती काय, या अशा पद्धतीने असते सिलेंड्रिकल मूल्ड, राईट. नंतर पुढे काय असते आपलं प्रिझमॉइडल म्हटल्यावरती काय बरं का, सो प्रिझमॉइडल म्हटल्यावरती अशा पद्धतीने काहीतरी असेल ते. सो प्रिझमॉइडल मूल्ड, या 3 प्रकारचे मूल्डचा वापर आपण करू शकतो, राईट. आपण जनरली आपल्या भारतामध्ये क्युबिकल मूल्डचा वापर करत असतो. ठीक, त्यामुळे हे झालं.
आता प्रिझमॉइडल मूडचा वापर जास्त करून कोणी करत नाही, राईट, जास्त कोणी करत नाही. ॲक्च्युली जे काही लोकांना वापर करायला पाहिजे ते कोणतं, सिलेंड्रिकल. तर सिलेंडरचा वापर करायला पाहिजे आणि लोक करतात पण. ठीक आहे. आपण जनरली आपल्या लॅबमध्ये आपण काय केलेलं आहे, आपण क्युबिकल मूडचा वापर करून कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु लोक जास्त करून जे काही आहे सिलेंड्रिकलला प्रेफर करण्याचा प्रयत्न करतात का, याचं कारण आपल्याला पुढे जाऊन समजणार आहे. ठीक आहे. हे झालं पहिलं वाक्य. तो कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेपचे मूल्ड असतात. हा पॉईंट मी तुम्हाला सांगून दिला. या तिघांचे शेप पण आपण काढून टाकले, राईट. तो आता बघा, एक तर असं करायचं, याला बघा, हा जो काही प्रिझमॉइडल म्हणतोय एक तर शेप असा असेल, ॲक्च्युली असा शेप नसताना आपण काय म्हणूया, असा शेप. प्रिझमॉइडल म्हटल्यावरती असा शेप काढून देतो बघा, असा ॲक्च्युली असा शेप पाहिजे. तो असा शेप असतो प्रिझमॉइडलचा. सो प्रिझमॉइडल म्हटल्यावरती एक मिनटं, प्रिझमॉइडल शेप म्हणजे असा. मी तुम्हाला पिरॅमिड सारखं बोललो, बट ॲक्च्युली तो जेव्हा लांबी जास्त होईल असा दिसायला भेटेल. अशा पद्धतीचा जो असणार आपला, ठीक आहे, तो हा असतो प्रिझमॉइडल. तर प्रिझमॉइडल सिलेंड्रिकल म्हटल्यावरती असा सिलेंड्रिकल, राईट. क्युबिकल म्हटल्यावरती क्युबिकल आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीने, राईट ना. तो क्युबिकल पण आपल्याला माहिती आहे. क्युबिकल माहिती आहे, प्रिझमॉइडल, हे तिघं शेप लक्षामध्ये राहू द्या. पुढची बात काय, आता लक्षात घ्या, आपण काय करत असतो, आपल्याला काय करायचं आता, आपल्याकडे क्युबिकल मूल्ड असतो. त्या क्युबिकल मूल्डमध्ये मला कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ मेजर करायची. मग मी काय करणार बरं का, आपण काय करतो, कॉन्क्रीटला बनवतो. कॉन्क्रीटला बनवण्यासाठी आपल्याकडे ॲग्रिगेटची साईज असते. तो ॲग्रिगेटची साईज कोणती असते आपल्याकडे, तो ॲग्रिगेटची साईज लक्षात घ्या. जर का समजा आपण 150 mm बाय 150 mmचं जर का मूल्ड वापरला, 150 mmचा जर का समजा आपण क्यूब वापरला, क्युबिकल मूल्ड जर का आपण घेतला 150 mm डायमेन्शनचा, ठीक आहे, 150 mm डायमेन्शनचा, तर तुम्ही जे ॲग्रिगेट वापरतायत त्या ॲग्रिगेटची नॉमिनल साईज ऑफ द ॲग्रिगेट ही 20 mm पेक्षा काय, ही 20 mm पेक्षा जास्त असणार आहे. सांगायचं तात्पर्य काय, जर का समजा ॲग्रिगेटची नॉमिनल साईज 20 mm पेक्षा जर का जास्त असेल, तर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथची टेस्ट करण्यासाठी आपण 150 mm बाय 150 mm बाय 150 mmचा क्यूब वापरणार. क्लिअर झालं का. जर नॉमिनल साईज ऑफ द ॲग्रिगेट 20 mm पेक्षा मोठे असतील तर 150 mm बाय 150 mm बाय 150 mmचा क्यूब आपण वापरणार. पॉईंट क्लिअर झाला का, राईट. दुसरी बात, जर समजा नॉमिनल, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात बरं का, नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट म्हणजे काय, हे सांगतो पुढे जाऊन. पहिले बघा, आता दुसरी कंडिशन, जर समजा आपण जे आपल्या कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी जे ॲग्रिगेट वापरत आहोत त्याची नॉमिनल साईज जर का 20 mm पेक्षा जर का कमी असेल, 20 mm पेक्षा जर का कमी असेल, तर 20 mm पेक्षा जर का जास्त असेल तर 150 mmचा क्यूब वापरणार. 20 mm पेक्षा जर का समजा साईज कमी असेल ॲग्रिगेटची साईज, तर मी 100 mmचा क्यूब वापरणार. 100 mmचा क्यूब वापरणार. ओके, ही वाली कहाणी तुम्हाला मी सांगून दिली. दुसरी बात काय बरं का, तर दुसरी बात काय असेल, दुसरी बात असेल आपल्याकडं नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट म्हणजे काय. सो नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट म्हणजे काय, लक्षात घ्या. नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट म्हणजे काय, आपल्याकडे काय होती, जाळी होती. याच्यामधून ना ही खडी पास केली आणि ही जे ना ही 20 mmचं काय आहे, 20 mmची सीव आहे, राईट ना. ते 20 mmची सीव आहे, याच्यामधून मी काय केली, खडी पास केली आणि अख्ख्या खड्या ज्या ना खाली पास होऊन गेल्या. अख्ख्या खड्या काय झाल्या, टोटल खड्या पास होऊन गेल्या. वरच्या ज्या त्या फेकून दिल्यात मी, राईट की नाही, वरच्या फेकून दिल्यात. तर आता याच्यामध्ये असणारी सगळ्यात मोठी खडी जी असेल ना, तो याच्यामध्ये असणारी सगळ्यात मोठी खडी जी असेल ना, मोठी खडी, तिची जी साईज असेल, ती साईज का असणार, तिची नॉमिनल साईज का असेल, तिची नॉमिनल साईज असणार 20 mm. काय बोललो मी, लक्षात आलं का. जर का समजा या सीवच्या आरपार तुम्हाला डिफिनेशन पण लिहून देतो मी, ही जी काही सीव आहे, ही सीव 20 mmची सीव, याच्यामधून जर का सगळ्या खड्या टोटल काय असतील त्या सगळ्या खड्या जर का पास होऊन गेल्या, तर पास झालेल्या ज्या काही खड्या असेल त्या पास झालेल्या खड्यांपैकी सगळ्यात मोठी खडी जी असेल ना, त्या मोठ्या खडीची जी साईज असते तिला काय म्हणतो आपण, नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट. सो नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतील, त्यासाठी त्याची तुम्ही काय करून टाकायची, डिफिनेशन लिहून टाकायची. काय डिफिनेशन लिहून घ्या, नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट काय असते, डिफिनेशन लिहून घ्या. द स्मॉलेस्ट सीव opening through which entire amount
entire amount of aggregate is permitted to pass. मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगितले, तुम्ही तसंच लक्षात ठेवायचं. काय बोललोय बरं का मी, की अशी स्मॉलेस्ट सीव म्हटले राईट की नाही, स्मॉलेस्ट सीव या अशा जाळ्या आहेत सगळ्या. तर ही वाली जी काही सीव आहे हिला आता काय लक्षामध्ये येते, याच्यामधून सगळ्या खड्या खाली पास होत आहेत. ती ही जी खडी आहे याच्यापेक्षा या खड्यांमध्ये सगळ्यात मोठा साईज ज्याचा असेल ना, ती काय असेल, तर तिची नॉमिनल साईज काय असेल 20 mm. तिला काय म्हणणार मी, सो नॉमिनल साईज ऑफ द ॲग्रिगेट किती असेल 20 mm. आलं लक्षात. तर याच्यामध्ये असणारी जी सगळ्यात मोठी खडी आहे त्या मोठ्या खडीचं नॉमिनल साईज किती येतं 20 mm. आलं लक्षामध्ये. तर तिची जी साईज असणार ती 20 mm असणार असं आपण बोलून देत असतो. राईट, 20 mm असं आपण बोलून देत असतो. तर नॉमिनल साईज म्हणजे काय लक्षात राहू द्या. पुढे सो नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचं बरं का, आपल्याला काय बघायचं तो सिलेंड्रिकल मूल्ड. आता ही झाली कहाणी कशाबद्दल, मी जनरल कहाणी देऊन दिली तुम्हाला, जनरल कहाणी सांगून दिली मूळ आपला क्युबिकल मूल्डबद्दल. तर क्युबिकल मूल्डची आपण कहाणी समजून घेतली. आता आपण काय करणार बरं का, सो आपण प्रिझोमॉइडल मूल्ड वापरत नाही हे लक्षात राहू द्या. आता आपण बोलूया सिलेंड्रिकलबद्दल. सिलेंड्रिकल मूल्डमध्ये काय असतं बरं का, सिलेंड्रिकल मूल्ड असतो जो दिसायला तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला भेटतो. याचं जर का तुम्ही ऑब्झर्वेशन केलं किंवा जर समजा लॅबमध्ये जर बघायला गेलात आणि याची लेंथ वगैरे जर बघायला गेलात ना, तर लक्षामध्ये येतं की याचा डायमीटर आणि लेंथ असे सिलेंडर आपल्याला दिसायला भेटतील लॅबमध्ये ज्यांचा डायमीटर बाय हाईट, सो हाईट बाय डायमीटर म्हणतो मी, हाईट बाय डायमीटरचा रेशो जो काय आहे तो जनरली तुम्हाला 2 दिसायला भेटेल. तर आपल्या लॅबोरेटरीमध्ये आपल्या लॅबमध्ये जे एक्सपेरिमेंट वगैरे आपण करणार आहेत कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याच्या सिलेंडर पण असतील. तर त्या सिलेंडरचा डायमीटर आणि हाईट या दोघांचं जे काही डायमेन्शन आहे अशा पद्धतीने सेट केलेलं असतं की हाईट बाय डायमीटर याचा जर का मी रेशो घेतला तो किती येऊन जाईल, तो 2 येऊन जाईल. सो देअरफॉर काय बोलतो, इफ सिलेंड्रिकल मूल्ड इज यूज, जर का आपण सिलेंड्रिकल मूल्ड जर का यूज करत असणार तर लेंथ बाय डायमीटर. तर या लेंथ कोणाला म्हणतो मी, हाईटला लेंथ म्हणतोय राईट, ही याला लेंथ म्हणतोय. लेंथ बाय डायमीटरचा जो रेशो आहे तो किती असणार, सो इफ सिलेंड्रिकल मूल्ड इज यूज लेंथ बाय डायमीटर रेशो इज केप्ट 2. तो किती ठेवतात, तो 2 ठेवतात, इज केप्ट 2 राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय, सो इज केप्ट 2. जनरली आपण काय करत असतो, जनरली आपल्याला जी मूल्ड दिसायला भेटतं ना लॅबोरेटरीमध्ये सिलेंड्रिकल मूल्ड, तो काय असतो जनरली त्याची 30 सेंटीमीटर लेंथ असते, 30 सेंटीमीटर त्याची लेंथ असते आणि 15 सेंटीमीटर त्याचा डायमीटर असतो. जनरली आपल्याला लॅबोरेटरीमध्ये या अशा प्रकारचा काय दिसायला भेटतो, सिलेंडर दिसायला भेटत असतो. तर 30 सेंटीमीटर त्याची काय असते, त्याची 30 सेंटीमीटर लांबी असते आणि 15 सेंटीमीटर डायमीटर असतो. पॉईंट क्लिअर झाला का रे. सिलेंड्रिकल मूल्ड इज यूज लेंथ आणि डायमीटरचा रेशो किती असतो, त्याचा 2 ठेवलेला असतो. अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटेल, बरोबर की नाही, की लेंथ आणि डायमीटरचा रेशो या सिलेंड्रिकल मूल्डचा 2 असतो. जनरली आपण 30 सेंटीमीटर लेंथवाला आणि 15 सेंटीमीटर डायमीटरवाला मूल्ड यूज करत असतो प्रॅक्टिकलसाठी. ठीक आहे, क्लिअर झालं. पुढची बात, प्रिझमॉइडल मूल्ड जो आहे ॲक्च्युली कसा असावाला मला काढून दाखवला होता. प्रिझमॉइडल मूल्ड जो असतो त्या मूल्डचा वापर आपण करत नाही. सो तुम्ही पॉईंट लक्षामध्ये ठेवून घ्या. प्रिझमॉइडल मूल्ड आपण वापरत नाही, सध्या आपण वापरत नाही. सो प्रिझमॉइडल मूल्ड इज युजली नॉट कन्सिडर फॉर टेस्ट, त्याला आपण वापरत नाही, त्याला आपण जनरली यूज करत नाही. ठीक आहे, इथपर्यंत आलं. तर आता इथपर्यंत आल्यानंतर आता आपण टेस्टची प्रोसिजर समजून घेऊ की आपण टेस्ट कशा पद्धतीने करत असतो. ठीक आहे, तो टेस्ट आपण कशा पद्धतीने करत असतो पहिले सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे का. सो तुम्हाला क्युबिकल मूल्ड, सिलेंड्रिकल मूल्ड आणि प्रिझमॉइडल मूल्डबद्दल जनरल आयडिया लक्षात आली का सांगा रे. कोणता पण मूल्ड असू द्या, टेस्टची प्रोसिजर मी सांगतो तशीच राहणार. ठीक आहे, तो टेस्टची जी प्रोसिजर मी सांगतो तशीच राहणार. काय असणार बरं का, पहिली बात तर आपण काय करत असतो, तो क्यूब असो, तो सिलेंडर असो का प्रिझमॉइडल असो, जनरली प्रिझमॉइडल आपण वापरत नाही, बात क्लिअर झाली. पण हे तिघा प्रकारच्या जर का मला कोणता पण मूल्ड वापरायचा असेल तर मी काय करतो, सुरुवातीला कॉन्क्रीट बनवून घेतो. तो कॉन्क्रीट बनवला. आता बनवलेलं जे कॉन्क्रीट आहे त्याला आपण समजा मूल्डमध्ये टाकतोय. तर मूल्ड कोणतं आहे, क्युबिकल मूल्ड असेल, सिलेंड्रिकल मूल्ड असेल कोणतं पण मी काय करतो, याला लेअर बाय लेअर प्लेस करतो. समजा मी काय करतो, आता क्युबिकल ब्लॉक आहे आपल्याकडं. सो क्युबिकल मूल्ड आहे. या क्युबिकल मूल्डमध्ये जेव्हा मी कॉन्क्रीटला फिल करेल तेव्हा मी 3 लेअरमध्ये फिल करेल. किती, 3 लेअरमध्ये. 3 लेअर नाही म्हणता येणार, तर 50 mmचा लेअरने आपण काय करणार, त्याला 50 mmचा लेअर असा आपण एक लेअर देणार. म्हणजे काय, समजा क्यूब आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा मी कॉन्क्रीट टाकणार तर लेअर किती, याचा पहिला लेअर किती बनवणार आहे, 50 mmचा. मग तुम्ही मला सांगा किती लेअर बनतील बरं का. जर 150 mmचा जर का क्यूब असेल तर लेअर किती बनतील, 1 2 3. तो 1 2 3
तर परीक्षेमध्ये एक इंटरव्ह्यू कोणती तरी बघितली होती मी, त्याच्यामध्ये त्याने इतकं जबरदस्त प्रश्न फिरवला होता त्या पोऱ्याला. त्याला काय विचारलं होतं माहिती आहे का, ती स्लम टेस्ट करतो आपण, स्लम टेस्ट करतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ लेअर किती असतात, नंबर ऑफ लेअर किती असतात आठवते का तुम्हाला, सांगा बरं का. जी स्लमची टेस्ट आपण केली होती त्याच्यामध्ये नंबर ऑफ लेअर किती असतात आठवते का. तर असे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारून घेतात. 4 असतात, आलं लक्षामध्ये, 4 असतात. आणि त्याला क्वेश्चन विचारला होता. आज साहजिकच आहे, कन्फ्यूज कोणी पण होऊन जाणार आहे. आता तुम्ही जीटीमध्ये काहीतरी नंबर ऑफ लेअर वेगळे होऊन जात आहेत, राईट, कुठे कुठे 4 येतात, कुठे 6 येतात, कुठे काहीतरी वेगळे येतात, तर त्यामुळे माणूस कन्फ्यूज होऊन जात असतो. तर ते स्लम टेस्टमध्ये 4 लेअर असतात असं पण लक्षात ठेवा. आता मी काय बोलतोय बरं का, की आपल्याला लेअर करायचे आहेत, पण लेअर कसं करायचे, 50 mm चा एक लेअर असणार आहे, 50 लेअरचा एक लेअर असणार आहे. पण जर समजा आपल्याला प्रश्न असं विचारला की जर समजा कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही सिलेंड्रिकल मोल्ड घेतलं असेल तर नंबर ऑफ लेअर किती येतील सांगा बरं, नंबर ऑफ लेअर किती असतील. जर तुम्ही सिलेंड्रिकल मोल्ड घेतला असणार 30 सेंटीमीटर लेंथ आणि 15 सेंटीमीटर डायमीटरचा, तर मला सांगा नंबर ऑफ लेअर किती येतील. किती येतील रे. आपण काय करतो, प्रत्येक लेअर कितीचा असतो आपला, 50 mm चा, 50 mm, 50 mm, 50 mm, राईट, 50 mm. ही लेंथ किती आहे, 50 mm म्हटले काय, 50 mm म्हणजे काय, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, जवळजवळ 6 लेअर करावं लागतील. किती, 6. आलं लक्षामध्ये. तर मग 150 mm चा जर का क्यूब असेल तर 3 लेअर, 100 mm चा क्यूब असेल तर 2 लेअर. नंतर जर 30 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर डायमीटर जर का समजा सिलेंडर असेल तर त्याच्यामध्ये काय रे, त्याच्यामध्ये 6 लेअर बनतील. क्लिअर झाला पॉईंट, ठीक आहे. तर आपण काय करतो, पहिला लेअर 50 mm चा टाकला, त्याला टॅम्पिंग रॉडने काय करणार, त्याला कॉम्पॅक्ट करणार. टॅम्पिंग रॉड आपल्याकडे असतो, जो स्लम टेस्टमध्ये तुम्ही यूज केला होता, त्या स्लम टेस्टमध्ये यूज केलेला टॅम्पिंग रॉडचं डायमेन्शन सांगा बरं का. स्लम टेस्टमध्ये तुम्ही टॅम्पिंग रॉड यूज केला होता, त्याचं डायमेन्शन आठवते का तुम्हाला, 16 mm चा डायमीटर आणि 60 सेंटीमीटरची काय होती त्याची लेंथ होती, राईट. 60 सेंटीमीटर लेंथ आणि 16 mm चा डायमीटरवाला आपण काय केलं बरं का, तो टॅम्पिंग रॉडला वापरला होता. आता काय करायचं आहे, 50 mm, समजा तो ब्लॉक असो का सिलेंडर असो, 50 mm चा लेअर टाकल्यानंतर त्याला टॅम्पिंग रॉडने मी काय करणार, त्याला कॉम्पॅक्ट करणार. किती ब्लो देईल, तो ब्लो जे देईल मी नंबर ऑफ 35 ब्लो दिल. किती ब्लो देईल, 35 ब्लो. ते हे सुद्धा व्यवस्थित लक्षामध्ये राहू द्या. नंबर ऑफ ब्लो किती असतील आपले, 35. तर 35 नंबर ऑफ ब्लो देऊन आपण त्याला काय करणार, त्याला कॉम्पॅक्ट करणार. तो 35 नंबर ऑफ ब्लो आपण त्याला देणार, एवढी बात लक्षामध्ये राहू द्या. 35 नंबर ऑफ ब्लो असतील. क्लिअर. पुढे 35 नंबर ऑफ ब्लो आपण त्याला दिलेले आहेत. ही झाली पहिली स्टेप. तो मोल्ड असो, सिलेंडर असो का प्री मॉडेल असू द्या, 50 mm चा लेअर बाय लेअर कॉन्क्रीट टाका. 50 mm चा लेअर झाल्यानंतर टॅम्पिंग रॉड 16 mm बाय 60 सेंटीमीटरच्या टॅम्पिंग रॉडने त्याला कॉम्पॅक्ट करा. 35 नंबर ऑफ ब्लो द्या. तो 35 नंबर ऑफ ब्लो आपण त्याला देऊन दिलेला आहे. पुढे जाऊ. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, नेक्स्ट आता जे काही मोल्ड आहे त्या मोल्डला आपण काय करणार बरं का, मोल्ड जो बनवून ठेवला आहे आपण त्याला काय करणार, आपण 24 तास प्लस ऑर मायनस अर्धा तास, 24 तास प्लस ऑर मायनस अर्धा तास अशा ठिकाणी जाऊन ठेवून देऊ त्या मूडला. ते जे काही मूल्ड आता बनवून ठेवले ना आपण, त्या मूडला लगेच ओपन नाही करायचं. जसं तसं ते लोखंड वगैरे लावलेलं असेल त्या मूडला रिमूव्ह करायचं नाही. तर त्या मूडला काय करायचं, 24 प्लस ऑर मायनस अर्धा तास एवढ्या टाईमसाठी, 24 तास म्हणजे 1 दिवसासाठी कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवा. अशा कोपऱ्यामध्ये ठेवा जिथं व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम येणार नाही. सो वेन द मूल्ड इज कम्प्लिटली फिल्ड इट इज प्लेस ॲट अ लोकेशन फ्री फ्रॉम व्हायब्रेशन. तर ज्या ठिकाणी व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम नाही आहे त्या ठिकाणी 24 तास प्लस ऑर मायनस अर्धा तास एवढ्या टाईमसाठी आपण या मूडला ठेवून देऊ. ठीक आहे. आणि टेम्परेचर किती मेंटेन करून ठेवायचं बरं का आजूबाजूचा, जेणेकरून क्युरिंग होईल त्याची. किती, तो 27 प्लस ऑर मायनस 2 डिग्री सेल्सिअस, राईट, एवढं टेम्परेचर मेंटेन करून ठेवू. आणि ह्युमिडिटी जी असते ती ह्युमिडिटी आपण 90%ची ह्युमिडिटी काय करून ठेवू, मेंटेन. सो 90%ची ह्युमिडिटी, 90%ची ह्युमिडिटी आणि 27 प्लस ऑर मायनस 2 डिग्रीचं टेम्परेचर एवढं मेंटेन करून ठेवतोय आपण. आणि ज्या ठिकाणी व्हायब्रेशन वगैरे नाही त्या ठिकाणी आपण मूल्ड ठेवलेला आहे. तर मला सांगा 90%ची ह्युमिडिटी म्हणजे काय रे, 90% ह्युमिडिटीचा मिनिंग काय होतो, 90% ह्युमिडिटीचा मिनिंग काय होतो, 90% ह्युमिडिटीचा मिनिंग असा होतो की जर समजा आता हवेमध्ये 90% ह्युमिडिटी आहे, याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का, जर आता चुकून 10% एवढी जर का समजा ह्युमिडिटी वाढली म्हणजे 100% ह्युमिडिटी जर का झाली ना, तर हवा त्या पाण्याला धरू शकत नाही, अख्खं चाकं खाली कोसळून टाकेल, ते दवबिंदू वगैरे पडून जातील. म्हणजे काय बरं का, की हवा जी आहे ना, हवेमध्ये आता 90% ह्युमिडिटी झाली, याच्यावरून आपल्याला अंदाज काय येत असतो की आता जर का समजा चुकून 10% एवढी ह्युमिडिटी जर का ॲड झाली तर हवा या पाण्याला पकडू शकत नाही, अख्खंचं अख्खं पाणी खाली पडून जाईल, राईट का. तर अशा पद्धतीने आपण बोलतो. पुढची बात काय, इथपर्यंत आलो का, तर 24 तासासाठी आपण त्याला एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. आता नंतर आपण काय करतो बरं का, आता
24 तासानंतर आपण काय करतात, त्या सॅम्पलला त्या मोल्डमधून काढून घेणार. आता मोल्ड ओपन करून टाका. ठीक आहे. सो मोल्ड काय करून टाकला आपण, मोल्ड रिमूव्ह करून टाकला. तर 24 तासानंतर आपण आपल्या मोल्डला रिमूव्ह करून टाकणार आणि सॅम्पलला उचलतो. राईट, सॅम्पलला उचलतो आणि पाण्यामध्ये इमर्स करतो. तो पाण्यामध्ये इमर्स करतो. आपण बघा त्या पाण्याचा वॉटर बाथ होता, त्या वॉटर बाथमध्ये आपण ब्लॉक ठेवायचो, बरोबर का. समजा आपला कोणता ब्लॉक आहे, क्युबिकल ब्लॉक आहे, त्याचा मोल्ड काढून टाकला 24 तासानंतर आणि त्याला मी वॉटर बाथमध्ये ठेवून दिला. तो वॉटर बाथमध्ये ठेवून दिला. कुठपर्यंत ठेवतो त्याला मी, जेवढ्या दिवसाची तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे तेवढ्या दिवसासाठी तो ब्लॉक ठेवायचा. काय बोललो मी, लक्षात ठेवा. त्या वॉटर बाथमध्ये मी किती दिवसासाठी ठेवणार, जेवढ्या दिवसाची तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे. मला 28 दिवसाची स्ट्रेंथ पाहिजे असेल तर 28 दिवसासाठी त्याला मी त्या वॉटर बाथमध्ये ठेवणार. आणि मग सो देअरफॉर आपण काय बोलणार, आफ्टर 24 hour sample is removed from the mold and immerse in the water for sufficient duration, right. So sufficient duration. तो जेणेकरून आपण काय करणार, त्याची क्युरिंग करून टाकणार. पाण्यामध्ये आपण काय ठेवत असतो, त्याला क्युरिंग करण्यासाठी, त्याच्या आतमध्ये असणारे जे की टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी, जेणेकरून हायड्रेशनसाठी दिलेलं जे काही पाणी आहे ते उडून जायला नको, म्हणून आपण त्याला वॉटर बाथमध्ये ठेवत असतो. ठीक आहे. तर मग किती दिवसासाठी ठेवलं तुम्ही तेवढा तुम्हाला सफिशियंट लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारेल तो, तर तुम्ही 24 तासानंतर सॅम्पल मोल्डमधून रिमूव्ह करून टाकतायत, त्याला पाण्यामध्ये ठेवतायत सफिशियंट ड्युरेशनवरती. सफिशियंट ड्युरेशन किती बरं का, त्याला तुम्हाला जेवढ्या दिवसाची स्ट्रेंथ पाहिजे तेवढ्या दिवसासाठी लोक ठेवत असतात. आता बघा बरं का, आता तो टाईम झाला. आता स्पेसिफाईड ड्युरेशन एज झालं बरं का. आपण काय करणार, सॅम्पलला रिमूव्ह करून घेणार, राईट. पाण्यामधून त्याला आपण बाहेर काढणार आणि आपण त्याला काय करणार, आता त्याला पाण्यामधून बाहेर काढायचं. थोडंसं जे ना थोडं वाळवायला ठेवायचं. पाण्यामधून बाहेर 28 दिवसापर्यंत पाण्यामध्ये ठेवलं होतं, आता त्याला बाहेर काढा. कोणी 3 दिवसापर्यंत टेस्ट करेल, 7 दिवसापर्यंत करेल, 28 दिवसापर्यंत करेल. वॉटर बाथमधून त्याला बाहेर काढायचं. 28 दिवस झाल्यानंतर वॉटर बाथमधून बाहेर काढल्यानंतर त्याला थोडंसं आता त्याच्यामधलं पाणी जे आहे तर सुकू द्या. झाल्यानंतर आता काय करायचं, त्या मोल्डला उचलायचं आणि CTM मशीनवरती न्यायचं. कुठे, CTM कंप्रेसिव्ह टेस्टिंग मशीनवरती. तो कंप्रेसिव्ह टेस्टिंग मशीनवरती जर का तुम्ही ठेवलं तर काय दिसायला भेटते बरं का, वरून अशा पद्धतीने कंप्रेसिव्ह टेस्टिंग मशीन असते. त्याच्यामध्ये आपण काय करणार, आपला हा ब्लॉक ठेवतो, राईट. तो ब्लॉक अशा पद्धतीने ठेवून देणार. हे असं असतं आपलं. वरती अशी स्टीलच्या प्लेट आपण ठेवतात, सर्क्युलर प्लेट असतात त्या, राईट. आणि वरून आपण काय करतो, असा कंप्रेस करतो या ब्लॉकला. आणि साईडला जे काय आहे, साईडला लोड गेज असतो. तो लोड गेज काय करतो, लोडला मेजर करत असतो, राईट. तो याचा एरिया पण माहिती आहे आपला. एरिया किती असेल, 150 बाय 150चा एरिया आहे तो. 150 बाय 150, समजा 150 बाय 150चा ब्लॉक जर असेल तर एरिया किती असेल, 150 बाय 150चा एरिया असेल. आणि वरून येणारा लोड आपण काउंट करतोय. तर जोपर्यंत या ब्लॉकचं फेल्युअर होत नाही तोपर्यंत आपण कंप्रेसिव्ह लोड देत असतो. सो फेल्युअरचं लोड आपण घेऊन घेणार. फेल्युअर लोड डिवाइड बाय एरिया जर करून टाकला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, या कॉन्क्रीट ब्लॉकची स्ट्रेंथ दिसायला भेटेल. अशा आपण किती सॅम्पल घेतो, 3 सॅम्पल घेतो. तो 3 सॅम्पल आपण घेणार आणि त्या 3 सॅम्पलची आपण काय काढून टाकणार, ॲव्हरेज काढून टाकणार. त्या 3 सॅम्पलची आपण काय करून टाकतो, ॲव्हरेज काढून टाकतो. आणि ॲव्हरेज काढल्यानंतर काय बरं का, तो 3 सॅम्पलची आपण काय करून टाकली, ॲव्हरेज काढून टाकली. ॲव्हरेज काढल्यानंतर काय लक्षामध्ये येते माझ्या, जी काही मला भेटेल ती काय असेल आपली, ती असणार आपली. सो ती काय असणार आपली, स्ट्रेंथ असणार त्या कॉन्क्रीटची. तो कॉन्क्रीटची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण काढून टाकली. क्लिअर झालं का इथपर्यंत, सांगा रे. क्लिअर झाला का रे. आता लक्षात घ्या, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ तुम्ही काढताय, स्ट्रेंथ काढणं म्हणजे काय, त्याच्यावरती लोड कसा अप्लाय करणार. CTM मशीनवरती जो काही तुम्ही ब्लॉक ठेवलेला आहे ना, या ब्लॉकवरती आपण लोड अप्लाय करतो, हळूवार लोड अप्लाय करतो. या CTM मशीनच्या साईडला जे नाही मशीन बटन असते ते गोल गोल घुमवतो आपण, बरोबर. गोल गोल घुमवतो. ते काय करतं, एका पर्टिक्युलर रेटवरती अप्लाय करतं रोड. रेट काय असतो बरं का, रेट असतो 14 न्यूटन पर mm² पर मिनिट. या रेटने आपण काय करत असतो, त्याच्यावरती लोड अप्लाय करत असतो आपल्या CTM मशीनमध्ये. तुम्हाला आठवा बरं का, तुम्हाला आठवते का, सिमेंटची जेव्हा आपण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट करायला गेलो होतो तेव्हा ब्लॉक वापरला होता 71 बाय 76, 71 काहीतरी होते. 71 बाय 71चा डायमेन्शन, 70 बाय 70 तसले डायमेन्शन आपण घेतले होते, आठवते. तर त्या ठिकाणी आठवा बरं का, आपण टेस्टिंग मशीनमध्ये ठेवलं होतं, राईट का. तेव्हा आपण लोड कोणत्या रेटने पाठवला होता बरं का रे, आठवते का तुम्हाला, कोणत्या रेटने आपण लोड दिला होता, 3.5. तो 3.5 न्यूटन पर mm² पर मिनिट या रेटने आपण त्याच्यावरती लोड अप्लाय केला होता, राईट. त्या रेटने. आणि ते किती केलं बरं का, 14 न्यूटन पर mm² पर मिनिट. 14 न्यूटन पर mm² पर मिनिट या रेटने आपण त्याच्यावरती ग्रॅज्युअली लोड अप्लाय करत आहोत अप टू फ्रॅक्चर. तो फ्रॅक्चरपर्यंत लोड आपण अप्लाय करणार. तो मग फ्रॅक्चर झाला का त्याच्या करस्पॉन्डिंग लोड घेऊन घेऊ. लोड डिवाइड बाय एरिया करून टाकला का आपल्याला कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ भेटून जाईल. तो आपण एका सॅम्पलचं केलं, दुसऱ्या सॅम्पलचं पण तसंच करा, तिसऱ्या सॅम्पलचं पण तसंच करा. आणि तिघं सॅम्पलची जी स्ट्रेंथ आहे, ॲव्हरेज स्ट्रेंथ घ्या. तिघांची ॲव्हरेज स्ट्रेंथ घेऊन घ्यायची, ती आपल्याला काय भेटून जाईल, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ भेटून जाईल. पण लक्षात घ्यायचं, यांच्यामध्ये जर का समजा डिव्हिजन जास्त निघून आलं तर तुम्हाला काय करावं लागेल. आता डिव्हिजन यायचं कारण काय बरं का, डिव्हिजन यायचं कारण काय, आपल्याला बनवायचं होतं, आपल्याला जे ना आपल्याला बनवायचं होतं समथिंग. आपला कॉन्क्रीटचा ग्रेड जो काही आहे, समजा मी बोलतो तुम्हाला, आपल्याला कॉन्क्रीटचा ग्रेड जो आहे ना तो 4M20,
राईट. M20 ग्रेड मी घेतोय. आता मला माहिती आहे की मी M20 ग्रेडसाठी काय काय लागतं तसलं मी सगळं ॲड केलेलं आहे, हे तेवढं ॲड केलं आहे. आणि याची जर का स्ट्रेंथ काढायला गेलो तर किती यायला पाहिजे, 20च्या जवळपास यायला पाहिजे की नको. 20ची ॲव्हरेज स्ट्रेंथ जी आहे ती 20च्या जवळपास यायला पाहिजे. पण जर आपल्याला कळालं की याच्यामध्ये खूप जास्त व्हेरिएशन दिसायला भेटते, याच्यामध्ये खूप जास्त व्हेरिएशन दिसायला भेटते किती बरं का, तो +or -5% व्हेरिएशन मला दिसायला भेटते. तर +or-5% जर का समजा आपल्याला व्हेरिएशन दिसायला भेटलं याच्यापेक्षा जास्त, मॅक्झिमम डिव्हिएशन जर का समजा तुम्हाला याच्यापेक्षा +or-5% पेक्षा जर का जास्त दिसायला भेटलं ना, तर स्ट्रेंथ तुम्हाला काय करावं लागेल बरं का, तुम्हाला पुन्हा टेस्ट करावी लागेल. राईट, पुन्हा टेस्ट करावं लागेल. सो असं का घडतं बरं का, असं डिव्हिएशन यायचं कारण काय, कारण की कॉन्क्रीट आपलं काय असतं, नॉन होमोजिनियस असतं. सो नॉन होमोजिनियस असल्या कारणानं स्ट्रेंथ जेव्हा तुम्ही काढायला जाणार ना, ती बरोबर ॲक्युरेट M20 जिल्बा असलं नाही, त्याच्यापेक्षा कमी जास्त येऊ शकते ड्यू टू दी वॉट, नॉन होमोजिनिटी. पण हे येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. पण +or-5 डिग्रीपेक्षा जास्त असं पण नको व्हायला पाहिजे की M20 ग्रेडचं आपण कॉन्क्रीटसाठी लागणारं जे काही होतं तेवढं आपण त्याच्यामध्ये ॲड केलं, पण त्याच्या जवळपास नाही, 26 येऊन गेलं किंवा कधी समजा 13-14 येऊन गेलं, तर त्यामुळे काय दिसायला भेटेल, हे एरर येऊन गेला, नवीन आपल्याला टेस्ट कॅरी आउट करावी लागते. सो नवीन टेस्ट आपण कॅरी आउट करणार. इथपर्यंत आलो. पुढचं काय असतं बरं का, आता पुढे जर बघायला गेलो तर आता आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल पुढची बात काय. आता बघा नेक्स्ट. सो आता इथं मी ब्लॉक ठेवला आहे, हा क्युबिकल ब्लॉक आहे आपला, हा क्युबिकल ब्लॉक आहे. आता क्युबिकल ब्लॉकच्या केसमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर काय असतं बरं का, या क्युबिकल ब्लॉकच्या केसमध्ये वरती मी ना प्लेट ठेवलेली असते, हां. मी तुम्हाला 2 केसेस सांगतोय, लक्षामध्ये घ्या. जेव्हा आपण याच्यावरती लोड अप्लाय करतो, बघा मी काय म्हणतो, तुम्ही जेव्हा आपण याच्यावरती लोड अप्लाय करणार अप टू वॉट, फेल्युअरपर्यंत. राईट, फेल्युअरपर्यंत तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की वरती प्लेट ठेवलेली, वरती काय ठेवलेली, प्लेट ठेवलेली. आता ही जी काही प्लेट आहे, या प्लेटमधली स्ट्रेन जास्त असतात कॉन्क्रीटपेक्षा. आपल्याला माहिती की जी काही प्लेट आहे ना, त्या प्लेटमध्ये जे काही स्ट्रेन आहे, स्ट्रेन ॲप्सिलॉन, तो काय असेल, कॉन्क्रीटपेक्षा जास्त असणार. तो कॉन्क्रीटपेक्षा काय असतो, जास्त असतो. आता तो कॉन्क्रीटपेक्षा जास्त असतो, तर आपल्या लक्षामध्ये काय येईल, वरून जेव्हा आम्ही लोड लावणार ना, तर हा जो कॉन्क्रीट आहे, हा कॉन्क्रीट जो आहे ना, या कॉन्क्रीटमध्ये कंप्रेशन येईल. या कॉन्क्रीटमध्ये काय येईल बरं का, कंप्रेशन येईल. तर कॉन्क्रीटमध्ये कंप्रेशन येताना आपल्याला दिसायला भेटतं. कॉन्क्रीटमध्ये कंप्रेशन तुम्हाला फॉर्मचं जे चॅप्टर आहे टेम्परेचर स्ट्रेसेस, त्याच्यामध्ये सांगेल तुम्हाला मी काय आणि काय घडते. राईट. तर काय होतं बरं का, की काय होते, जर का मी प्लेट ठेवल्यात ना, तर प्लेट ठेवल्यामुळे काय होतंय, प्लेट ठेवल्यामुळे या दोघांच्या कॉन्टॅक्टमुळे याला पुढे जायचा प्रयत्न करतो, त्याला मागे ओढतोय. त्यामुळे काय होतं, या ब्लॉकमध्ये कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस जास्त येतात ड्यू टू फ्रिक्शन. तर या प्लेट आणि जो काही आपला ब्लॉक आहे, या दोघांच्या कॉन्टॅक्टमुळे फ्रिक्शनमुळे काय होते, या ब्लॉकमध्ये कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ॲडिशनल येते. म्हणजे जर का समजा लोड देऊन जर का मी याला तोडला, तर याची स्ट्रेंथ येते समजा X. राईट, याची स्ट्रेंथ किती येते, X. आता मी काय करतोय, फक्त ब्लॉक ठेवतो, याच्यावरती कोणत्याही प्रकारची प्लेट ठेवत नाही आहे. कोणत्याही प्रकारची याच्यावरती ना प्लेट ठेवतात. राईट का, आता मी प्लेट ठेवलेली नाही आहे. आणि आता जर का मी याला तोडला ना, तर हा जो आहे ना, हा लवकर तुटून जाईल. राईट, हा लवकर तुटून जाईल. तर याची स्ट्रेंथ जे ना कमी दिसायला भेटेल. असे का झाले बरं का, असे का झाले, जेव्हा तुम्ही प्लेट ठेवली होती, तर त्या प्लेटमुळे काय झालं, प्लेटचा आणि कॉन्क्रीटचा सरफेसचा या दोघांमध्ये कॉन्टॅक्टमुळे फ्रिक्शन डेव्हलप झालं. तर फ्रिक्शनमुळे काय झालं बरं का, याच्यामध्ये कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस अजून आले. तर कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस आले ना, त्यामुळे याला जो आहे ना, याला जे ना लोड जेवढा लावतोय ना आपण, तो लवकर तुटणार नाही, तो उशिरा तुटेल. त्याला जास्त लोड द्यावा लागेल. लक्षात आलं का. तर जेव्हा तुम्ही प्लेट ठेवतात, जेव्हा तुम्ही त्या ब्लॉकवरती प्लेट ठेवणार, तेव्हा त्या ब्लॉकमध्ये कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप होऊन जात असतात. त्यामुळे त्याचा फेल्युअरचा लोड काय होऊन जातो, वाढून जातो. तो त्याची स्ट्रेंथ काय होऊन जाते, वाढून जात असते. त्यामुळे आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट भेटेल. आपल्याला काय भेटेल, आपल्याला हा ॲक्युरेट रिझल्ट भेटणार नाही. ॲक्युरेट रिझल्ट ॲक्च्युली हा होता, हा आपला ॲक्युरेट रिझल्ट भेटणार नाही रे. राईट, ही गडबड झाली तर बरोबर. सो देअरफॉर आता लक्षामध्ये घ्या, याला काय म्हणतो बरं का आपण, हे काय असतं, तो आता जे रिस्ट्रेन झालेला आहे, रिस्ट्रेन म्हणजे काय, हा ब्लॉक काढतो नवीन. ठीक आहे, याच्यावरती मी प्लेट लावली समजी, याच्या खाली पण प्लेट लावली, तर ड्यू टू काय होतं माहिती आहे का, या पूर्ण हाईटच्या अलॉंग काय लागते, कंप्रेशन लागते. पूर्ण हाईटच्या अलॉंग काय लागून जाते, कंप्रेशन लागते. तर त्यामुळे याला वरून जेव्हा लोड देतो ना आपण, तर लवकर फुटत नाही. जेव्हा प्लेट लावलेलं असतात ना आपण, तर पूर्ण हाईटच्या अलॉंग रिस्ट्रेनिंग येऊन जाते. काय येऊन जाते, रिस्ट्रेनिंग येऊन जाते. त्यामुळे तो लवकर फुटत नाही. तर रिस्ट्रेनिंग इफेक्ट जो काही असतो, त्या रिस्ट्रेनिंग इफेक्टमुळे हे लेटरल डायमेन्शन जे काही असतात, ते लेटरल डायमेन्शन जे आहे ते लवकर हे होत नाही. राईट का. सो रिस्ट्रेनिंग इफेक्ट इंड्यूस ड्यू टू दी वॉट, डिफरंट इन द लॅटरल स्ट्रेंथ ऑफ द स्टील अँड द कॉन्क्रीट. तर स्टीलचं स्ट्रेन आणि कॉन्क्रीटचं स्ट्रेन, या दोघांच्या स्ट्रेनच्या व्हॅल्यू वेगळ्या असल्या कारणानं लॅटरल स्ट्रेन डेव्हलप होऊन जातात.
जातो अशा पद्धतीने. त्यामुळे कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ही आपल्याला वाढलेली दिसायला भेटत असते, परंतु ॲक्च्युली तेवढी नसते ती. राईट का? क्लिअर झाला का पॉईंट? काय बोलतो मी तर याची पी डी एफ पाठवून देईल मी. ठीक आहे, याची पी डी एफ तुम्हाला पाठवून देईल मी. एवढं तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, याचं वाचून घ्या. तुम्हाला फक्त काय नाही सांगून देतो, तुम्ही तेवढं वाचून घ्यायचं, लिहून घ्यायचं. एवढी बात लक्षात आली. आता आपण बघूया, ही झाली ब्लॉकची बात. जर समजा आता याची जी काही हाईट आहे, ही हाईट किती आहे रे? याची हाईट आहे 150 mm. 150 mm. आता 150 mm एवढी हाईट आहे, म्हणजे 150 mm एवढी हाईट असताना प्लेट आपण जेव्हा ठेवलेली आहे त्याची स्ट्रेंथ मला त्याच्या ॲक्च्युअलपेक्षा जास्त दिसायला भेटते बरं का. ठीक आहे, जास्त दिसायला भेटते ड्यू टू दी व्हॉट? ड्यू टू या प्लेटमुळे. आता जर तुम्ही मला सांगा, जर समजा मी फक्त 100 बाय 100 जर का ब्लॉक यूज केला असता आणि वरती प्लेट ठेवल्या असत्या तर तुम्ही मला सांगा याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त आली असती का 150 वाल्याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त आली असती? कोणाची स्ट्रेंथ जास्त आली असते? कॉन्क्रीट सेम आहे, कोणाची स्ट्रेंथ जास्त आली असती? 100 वाल्याची. का? कारण की याच्या पूर्ण याच्यावर परफेक्टली रिस्ट्रेनिंग आली असती. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस तयार झाले असते आणि याला फोडायला जास्त लोड लागला असता, त्यामुळे याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ काय निघून आली असती? जास्त निघून आली असती. बट याची स्ट्रेंथ पण आणि याची स्ट्रेंथ पण ही ॲक्युरेट नाही आहे, ही जास्त आहे. ही ॲक्युरेट नाही आहे, ही जास्त आहे. ड्यू टू फ्रिक्शन, ड्यू टू रिस्ट्रेनिंग अलॉंग द लॅटरल साईडमध्ये रिस्ट्रेनिंग आलेली आहे, त्यामुळे. एवढा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला आहे. राईट. आता याच्याच ठिकाणी जर का सिलेंडर राहिला असता, याच्या ठिकाणी जर का सिलेंडर राहिला असता, इथं मी प्लेट ठेवल्या असत्या. राईट. सिलेंडरची उंची किती आहे रे? आता सिलेंडरची उंची आहे 30 सेंटीमीटर, म्हटल्यावरती 300 mm आहे. 300 mm आहे. आता जर तुम्ही बघायला गेलात तर मला काय लक्षामध्ये येतं माहिती आहे का? ज्या डिरेक्शनमध्ये आपण लोड लावतोय ना, ज्या डिरेक्शनमध्ये आपण रिस्ट्रेनिंग इथं पण येईल, कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस इथं पण डेव्हलप होतील, पण रिस्ट्रेनिंग जे ना लॅटरल साईडमध्ये कुठपर्यंत येईल माहिती आहे का? इथपर्यंत रिस्ट्रेनिंग येईल फक्त. हे बघा. सो प्लेट आणि याच्या कॉन्टॅक्टमुळं अशा पद्धतीने जे नाही कॉन्क्रीट आतमध्ये ओढायचा प्रयत्न करतं. तो जिकडे लोड लागतोय तेवढा या मधल्या पोर्शनमध्ये रिस्ट्रेनिंग राहणार नाही. म्हणजे मला काय दिसायला भेटेल माहिती आहे का? या केसमध्ये जी कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ येईल ना, ती 100 आणि 150 जो काही ब्लॉक होता क्युबिकल त्याच्यापेक्षा इथे स्ट्रेंथ काय येईल? कमी येईल. जर मी एकाच प्रकारचा कॉन्क्रीट जर 100 mm मोल्डमध्ये ठेवला, एकाच प्रकारचा कॉन्क्रीट जर मी 150 mm मोल्डमध्ये ठेवला, एकाच प्रकारचा कॉन्क्रीट जर मी सिलेंडरमध्ये ठेवला, या तिघांची तुलना जर का आपण ॲट द एंड केली CTM मशीनवरती, तर आपल्या लक्षामध्ये काय येईल? आपल्या लक्षामध्ये येईल की जे काही सिलेंडर आहे त्या सिलेंडरची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्या तिघांपेक्षा कमी दिसायला भेटेल, परंतु ही स्ट्रेंथ ॲक्युरेट असेल. पण लक्षात घ्या बरं का, ही ॲक्च्युअलपेक्षा तरी पण ही ॲक्च्युअलपेक्षा काय येते? जास्त येते. ॲक्च्युअलपेक्षा जास्त काय येते? इथं प्लेट ठेवलेली ना तुम्ही, तर प्लेट ठेवल्यामुळं रिस्ट्रेनिंग इफेक्ट येतो ना, पुन्हा एवढ्या साईडमध्ये तर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढून जाते ना. म्हणजे मला काय सांगायचं आहे, 100चा 150चा किंवा सिलेंडरमधला जी काही तुम्हाला स्ट्रेंथ भेटते ना, ती ॲक्च्युअलपेक्षा जास्त आहेच नेहमी. ती जास्त आहेच. पण या तिघांमध्ये जर का तुलना करायला गेलात तर स्ट्रेंथ कमी कुठे येत असते? स्ट्रेंथ सिलेंडरमध्ये कमी येते आणि जास्त 100मध्ये येते. क्लिअर झालं का रे? काय बोलतो मी तर लक्षामध्ये येतं आपलं काय? सिलेंडरची जी स्ट्रेंथ जर आपण काढली ना, सिलेंडरची स्ट्रेंथ, तो सिलेंडर ऑफ द व्हॉट? स्ट्रेंथ ऑफ सिलेंडर जर आपण काढली ना, ती असते 0.8 ऑफ द स्ट्रेंथ ऑफ क्यूब. लक्षात घ्या. तर तुम्ही जर का एक सेम कॉन्क्रीट वापरला मोल्डमध्ये, राईट, तर क्यूबमध्ये आणि सिलेंड्रिकल क्यूब आहे आपल्याकडे, काय सिलेंड्रिकल मोल्ड आहे आणि क्यूबिकल मोल्ड आहे. जर क्यूबमध्ये आणि सिलेंडरमध्ये सेम प्रकारचा जर का तुम्ही कॉन्क्रीट वापरला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल? स्ट्रेंथ ऑफ द सिलेंडर ही कमी असते. राईट. किती? तर किती असतात बघा? 0.8 टाइम्स ऑफ द, बघा तुम्हाला कळतंय का किती? तो 80%. तर क्यूबची जी स्ट्रेंथ निघून येते ना, त्याची 80% लगभग एवढी असते. ठीक. परंतु लक्षामध्ये घ्या, आता मला तुम्ही सांगा, आपल्यासाठी ॲक्युरेट रिझल्ट कोण देईल बरं का? ॲक्युरेट रिझल्ट आपल्याकडे सिलेंडर देईल. का? कारण की विचार करा, आपल्यासोबत काय होतंय बरं का? धोका होतोय ना. धोका कसा होतोय? ॲक्च्युली या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी आहे, पण या प्लेट लावल्यामुळे त्याची स्ट्रेंथ मला जास्त भेटते. राईट का ना? 100 वापरला त्याच्यामध्ये खूप जास्त भेटते, अजून आपल्याला धोका भेटतोय. 150मध्ये पण अजून काय होते बरं का? जास्त भेटते, आपल्याला धोका भेटतोय. मग सिलेंडरमध्ये जर का आपण बघायला गेलो, सिलेंडरमध्ये बी धोका भेटतोय, पण धोका कमी भेटतोय. धोका काय भेटतोय? आपल्याला कमी भेटतोय. त्यामुळे सिलेंडरचा रिझल्ट आपल्यासाठी चांगला असतो. तुम्हाला जर का परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की आपल्यासाठी सिलेंडर चांगला असेल का, तर हो, आपल्यासाठी सिलेंडर चांगला असेल मोल्डपेक्षा. क्लिअर होते का हे पॉईंट?
हे पॉईंट क्लिअर होत आहेत का? राईट, ती वाली बात आपण करून टाकली. तर याच्यासाठी एक टेबल पण दिलेला आहे, तो टेबल पण आपण रेफर करू शकतो. काय बरं का, लक्षात घ्या, एक टेबल दिला आहे, याला मी चांगल्यापणे समजून सांगाल तुम्हाला. ठीक, तू बघा बरं. आता पहिल्या याच्यामध्ये मला क्यूबची साईज दिलेली आहे, क्यूब साईज इन MM. राईट, इथं दिलं आहे 100, 100, इथं दिले 150, 150. राईट, इथं दिले 200, इथं दिले 300. राईट, आता गंमत बघा, मी काय सांगतो तुम्हाला. आपण काय करणार आहे, आता आपण ना 150 MM जो क्यूब होता ना त्याच्यावरती आपण फोडलं बरं का, त्याच्यावरती फोडला, तर त्याच्यावरती जी काही स्ट्रेंथ भेटेल ती खरं तर ॲक्च्युअलपेक्षा जास्त आहे, ॲक्च्युअलपेक्षा काय जास्त आहे. पण आपण काय करूया, 150 MM जो ब्लॉक आहे ना त्याची जी स्ट्रेंथ येते ना त्याला रेफरन्स पकडू आणि त्याच्या रिस्पेक्टमध्ये 100चा सिलेंडरचा यांच्यामध्ये काय घडते त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. म्हणजे बघा, आता समजा इथं क्यूब बोललो, मी फक्त क्यूबच बोललो आहे, सिलेंडर वगैरे बोललो नाही, समजा मी क्यूबच बोललो आहे. सो क्यूब साईज दिले, क्यूब साईज इथं दिले 100, 150, 200, 300. आता तुम्ही मला सांगा रे, तुम्ही मला एक सांगा, मी 150ला रेफरन्स पकडतोय, 150ला रेफरन्स पकडतोय म्हणजे काय बरं का, तर लक्षात घ्या. आता काय, जर समजा आता मी 200 बाय 200 MM ब्लॉक बनवला असता, 200 बाय 200 MM ब्लॉक बनवला असता, इथं बोर्डची प्लेट ठेवल्या असत्या, याच्यामध्ये बी रिस्ट्रेशन, याच्यामध्ये पण काय आलं असतं बरं का, याच्यामध्ये पण रिस्ट्रेनिंग इफेक्ट आला असता, याच्यामध्ये पण कंप्रेसिव्ह स्ट्रेस आले असते, याला पण ना जास्त लोड लागला असता फोडायला, याची कंप्रेसिव्ह स्ट्रेस आपल्याला जास्त भेटली असती, धोका भेटला असता आपल्याला, बरोबर की नाही, धोका भेटला असता याच्यामध्ये. पण 150च्या तुलनेने याच्यामध्ये आपल्याला धोका कमी भेटेल, कमी भेटेल. सांगायचं तात्पर्य काय, तो इथं तुम्ही तक्ता कसा लिहिला आहे, वरती लिहिलं आहे तुम्ही क्यूब साईज इन MM, इथं लिहिलं आहे 100, 150, 200, 300, आणि खालच्या याच्यामध्ये लिहा रिलेटिव्ह स्ट्रेंथ टू द 150 MM क्यूब, रिलेटिव्ह स्ट्रेंथ टू द 150 MM क्यूब. सो 150 MM क्यूब. मग आता मला सांगा, जर मी 150 MM क्यूबला रेफरन्स पकडतोय त्याला मी, तर 200 MM वाल्याची स्ट्रेंथ मला कमी भेटेल का जास्त भेटेल रे? 150ला जेवढी भेटते मला, 150ला मला जेवढी भेटते तो काय 200 वाली काय भेटेल, कमी भेटेल. तर याचा फॅक्टर आहे 0.95. म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या, 150 वरती जेवढी मला स्ट्रेंथ भेटते त्याच्या 5% कमी स्ट्रेंथ भेटेल तुम्हाला 200 साईजच्या केसमध्ये, 0.95. जर का समजा मी 300 MM जर का क्यूब घेतला, 300 बाय 300 MM तर स्ट्रेंथ मला 150च्या रिस्पेक्टने कमी भेटेल का जास्त भेटेल रे नेहा? जर मी 300 बाय 300 असा जर का ब्लॉक यूज केला तर या केसमध्ये काय येईल बरं का, रिस्ट्रेनिंग इफेक्ट कमी येईल, तर त्याच्यामध्ये जे कंप्रेसिव्ह स्ट्रेस येईल ते कमी येईल, आपल्याला धोका कमी भेटेल. याचा अर्थ 150च्या तुलनेने 300 वाल्याचा जो की ब्लॉक आहे याची स्ट्रेंथ काय आहे भेटेल आपल्याला, कमी भेटेल, 0.87 भेटते, 0.87. पण मला सांगा, जर मी 100 वाला जर का क्यूब वापरला असता तर त्या ठिकाणी काय असतं, अख्ख्या हाईटवरती रिस्ट्रेनिंग झाली असती, कंप्रेसिव्ह स्ट्रेस आतमध्ये तयार झाले असते, फ्रिक्शनमुळे अख्ख्या लॅटरल डायमेन्शनमध्ये काय होतं आहे, कंप्रेसिव्ह स्ट्रेस तयार होत आहेत, त्यामुळे फोडायला खूप जास्त लोड लागेल, आपल्याला काय दिसायला भेटेल की याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ खूप जास्त आहे, पण ॲक्च्युअली जास्त नाही, कमी, म्हणजे आपल्याला धोका भेटणार इथं. मग काय लक्षामध्ये येते बरं का, सो 150च्या रिस्पेक्टने हा फॅक्टर काय असणार आहे, हा असतो 1.05. म्हणजे काय बरं का, जर तुम्ही 150 MM क्यूब जर घेतला असणार, 150 बाय 150 जर तुम्ही 150 बाय 150 जर का क्यूब घेतला असता, त्याची जेवढी स्ट्रेंथ असते त्याच्या स्ट्रेंथच्या 5% जास्त स्ट्रेंथ तुम्हाला भेटेल 100च्या क्यूबमध्ये. राईट, जर तुम्ही 200चा क्यूब यूज केला असला तर 150ची जेवढी स्ट्रेंथ भेटते त्याच्यापेक्षा तुम्हाला 5% स्ट्रेंथ कमी भेटेल. जर तुम्ही 300 वाला यूज केला तर त्याच्या तुम्हाला 150ला भेटणारी जी एवढी स्ट्रेंथ असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला 13% स्ट्रेंथ कमी भेटेल. हे क्लिअर झाला का टेबल, सांगा क्लिअर झालं का हे? राईट, तर अशा पद्धतीची कहाणी ही असते. राईट, तो हा वाला पॉईंट आपण कव्हर करून टाकला. दुसरा पॉईंट काय बरं का, आता याच्यामध्ये लक्ष घ्या, दुसरा पॉईंट. तर आता काय असतं, साईटवरती बघा, साईटवरती जेव्हा आपण जातो ना तर साईटवरती आपण काय करतो, समजा कॉलम आहे आपला,
राईट हा कॉलम आहे. तर कॉलममध्ये आपण काय करतो, कॉलममध्ये कॉन्क्रीट टाकतो, पुन्हा त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकतो, पुन्हा त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकतो. याच्यावरती लोड कसा येतो बरं का, लोड असा येतो, बरोबर की नाही. तर ज्या डिरेक्शनमध्ये मी कॉन्क्रीटला टाकलेलं आहे ना, ज्या डिरेक्शनमध्ये मी कॉन्क्रीटला टाकले ना, त्या डिरेक्शनमध्ये लोड येत असतो ॲक्च्युली फील्डमध्ये कॉलमवरती, बरोबर की नाही. कॉलम असो, बीम असो, काही पण असू द्या. तर ज्या डिरेक्शनमध्ये तुम्ही कॉन्क्रीटला प्लेस केलं ना, त्या डिरेक्शनमध्ये लोड येत असतो. परंतु तुम्ही जर का मूल्ड बघितला ना, मूल्ड हवाला मूल्डमध्ये आपण प्रॅक्टिकल करायला जो मूल्ड वापरतोय ना, याच्यामध्ये काय असतं बरं का, हा मूल्ड जो काही आहे तुम्ही साच्यामध्ये भरलेला आहे, तुम्ही कॉन्क्रीटला या डिरेक्शनमध्ये पुट केलेला आहे. परंतु तेव्हा ज्याला तुम्ही तेव्हा पाण्यामध्ये टाकतात बाहेर काढतात, त्याची साईज कुठे पण बदलून देईल. 6 फेसेस आहेत, मग कोणत्या पण फेसला तुम्ही ठेवून देणार. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की जेव्हा तुम्ही कॉन्क्रीटला त्या मूल्डमध्ये पुअर केलं होतं, तेव्हा त्याचा जो काही फेस होता तो वेगळा होता, आणि तुम्ही टेस्टिंग करायला गेलात ना, तर टेस्टिंग करताना त्याचा फेस वेगळा आहे. त्यामुळे हे ॲक्युरेट रिझल्ट देणार नाही तुम्हाला. तर जो काही ब्लॉक आहे तो ब्लॉक आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट देत नाही. आपला सिलेंडर जो आहे तो ॲक्युरेट रिझल्ट देतो. का बरं का, याचं कारण काय, जर सिलेंडर बघायला गेलात ना, तो सिलेंडर एक तर लॅटरल स्ट्रेंथ त्याच्यामध्ये कमी येतो, त्यामुळे ॲक्युरेट असतो. आणि दुसरं म्हणजे काय बरं का, की ज्या डिरेक्शनमध्ये तुम्ही कॉन्क्रीटला प्लेस केलेला आहे, त्या डिरेक्शनमध्ये याच्यावरती लोड येणार आहे. कारण की आपण फोडतो कसा, सीटीएम मशीनवरती त्याला उभा ठेवून देणार मी अशाचा असा, राईट. पण मूल्डमध्ये तसं राहत नाही, त्याचा फेस बदलू शकतो ना. पाण्यामध्ये तुम्ही टाकणार, बाहेर काढणार, त्याचा फेस काय होता काय माहिती, आपल्याला माहीत पण नाही. कोणत्या फेसवरती आपण टाकलं तर माहीत नाही आपल्याला, तेवढं कोण लक्ष देत नाही. त्यामुळे जे काही आहे ती स्ट्रेंथ आपल्याला ॲक्युरेट भेटत नाही. सांगायचं तात्पर्य काय होतं, इथं वाक्य आहे, in case of the cylindrical specimen, casting and loading is done in the same direction. तो सिलेंड्रिकलच्या केसमध्ये, इन केस ऑफ द सिलेंड्रिकल स्पेसिमन, कास्टिंग अँड लोडिंग इज डन ऑन द सेम डिरेक्शन ॲज इज ऑब्झर्व इन द फील्ड इन ॲक्च्युअल स्ट्रक्चर कंपोनेंट विच इज नॉट इन द केस ऑफ द क्युबिकल. पण क्युबिकलच्या केसमध्ये असं राहत नाही, राईट. तर हा पण एक कारण झालं, राईट का. तर हे पण एक कारण झालं. त्यामुळे आपलं क्युबिकल मूल्डमध्ये जी आपण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ काढतो ती आपल्याला ॲक्च्युली एक चांगली भेटते, एक चांगली स्ट्रेंथ आपल्याला भेटत असते. क्लिअर झाला का हा पॉईंट रे, हा पॉईंट क्लिअर झाला, राईट. तर वाला पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता बाकीचा जो पोर्शन आहे तो बाकीचा पोर्शन आपण नंतर डिस्कस करूया, राईट. तुम्हाला मी वाटल्यास तर उद्या अजून PDF अटॅच करून देईल, आणि याच्याबद्दल पुन्हा आपण रिवाइज करून घेऊ. टेन्साईल स्ट्रेंथ आहे पुढची आपली, थोडंसं बाकी कॉन्क्रीटमध्ये काही जास्त राहिलेलं नाही. कॉन्क्रीट झालं का मग छोटे छोटे चॅप्टर उडून जातात, मटेरियल कंप्लीट होणार आहे आपलं, ठीक आहे. मटेरियल लवकरात लवकर कंप्लीट होईल, ठीक आहे. थांबतो मी तर.